श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 15 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याचा पहिला पंधरवडा तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण होतील का? करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील का? प्रेमसंबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कर्क राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा काळ कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आत्मपरीक्षण, नियोजन आणि प्रगतीचा ठरू शकतो. या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक प्रभावी राहील. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर घेतलेला निर्णय भविष्यासाठी लाभदायक ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून रखडलेली कामे पुन्हा गती घेण्यास सुरुवात होईल. कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, पण त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध होईल. भावनिक निर्णय घेण्याऐवजी व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा प्रगतीचा संकेत देणारा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीची दखल घेतली जाईल. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. त्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यास भविष्यात मोठ्या संधी मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. मुलाखती किंवा नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन व्यवहार आणि आर्थिक वाढीचा ठरू शकतो. जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत होतील. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा कालावधी तुलनेने चांगला राहू शकतो. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. तथापि घरगुती गरजा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे काही खर्च वाढू शकतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. अनावश्यक खरेदी टाळावी. आर्थिक नियोजन आणि बचतीवर भर दिल्यास भविष्यात अधिक सुरक्षितता मिळेल. मालमत्ता, जमीन किंवा घराशी संबंधित विषयांमध्ये सकारात्मक घडामोडी घडू शकतात. कौटुंबिक जीवन. कुटुंब हे कर्क राशीच्या व्यक्तींचे सर्वात मोठे बळ असते आणि या पंधरवड्यात त्याचा अनुभव तुम्हाला अधिक प्रकर्षाने येईल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रेमळ राहील. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. एखाद्या शुभ कार्याची योजना आखली जाऊ शकते. नातेवाईकांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत भावनिक जवळीक वाढेल. नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. एखाद्या खास व्यक्तीशी ओळख वाढू शकते. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. विवाहित व्यक्तींसाठी जोडीदाराचे सहकार्य आणि पाठिंबा लाभदायक ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडल्यामुळे नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता अधिक चांगली राहील. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतींसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासातील सातत्य कायम ठेवल्यास अपेक्षित यश मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विशेष प्रशिक्षण किंवा नवीन शैक्षणिक संधी मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज नसली तरी भावनिक ताण टाळणे आवश्यक राहील. जास्त विचार करणे आणि चिंता करणे यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा लाभ होईल. झोपेची वेळ नियमित ठेवावी. पचनाशी संबंधित किरकोळ समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे संतुलित आहार घ्यावा. पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे आणि वेळेवर जेवण करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात प्रमुख भूमिका निभावण्याची संधी मिळू शकते. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये मन रमू शकते. मंदिर दर्शन, जप, पूजा किंवा सत्संग यामुळे मानसिक शांतता मिळेल. एखाद्या धार्मिक यात्रेची योजना देखील आखली जाऊ शकते. या काळात सकारात्मक विचारसरणी तुमच्यासाठी मोठे बळ ठरेल.
काळजी घेण्याचे मुद्दे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. अनावश्यक चिंता टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. इतरांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. उपाय: दररोज भगवान शिवांचे स्मरण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. सोमवारी शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करावे. गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास मानसिक शांती आणि शुभ फळ प्राप्त होऊ शकते. एकूण कर्क राशीसाठी हा पंधरवडा भावनिक समाधान, कौटुंबिक आनंद, आर्थिक स्थैर्य आणि व्यावसायिक प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. संयम, आत्मविश्वास आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करू शकता. कुटुंबाचे सहकार्य, जोडीदाराची साथ आणि स्वतःची मेहनत यामुळे हा काळ संस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे. एकूणच हा पंधरवडा कर्क राशीसाठी आशादायक, लाभदायक आणि प्रगतीचा ठरेल. धन्यवाद.